नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह। हे जे लातूर आहे या ठिकाणी काही काळ दुष्काळ पडला होता, रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं। पण कालच्या पावसानं अशी परिस्थिती झालेली आहे की या ठिकाणी अक्षरशः प्रत्येक घरामध्ये जे स्लम एरिया आहे लातूर शहरामधला, आणि आपण या ठिकाणी आहोत विजयनगर या भागामध्ये। अक्षरशः घरांमध्ये सर्वांच्या पाणी शिरलेलं आहे आणि या नागरिकांना या ठिकाणी अनेक अडचणींना सामना करावा लागलेला आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेले आहे, काय सांगाल? कशा पद्धतीने तुमचं नुकसान झालेलं आहे आणि काय मागणी आहे आपली या सर्व जो पाऊस झालेला आहे, काय सांगाल? मागणी काय आता हे तर नाही, मे आहे, याच्यामध्ये मे आहे, अजून तर पाणी लय आहे, पावसाळा लय आहे, 4 महिने चालणार आहे। तर पहिल्याच पावसात ही परिस्थिती आहे, तर नंतर कशी होईल? आपलं काय काय नुकसान झालं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रात्र काढलेली आहे, कशी परिस्थिती होती पावसाळ्यात? जागूनच काढली, कारण की सगळे घरं ओढले होते, कपडे बी ओढले झालेले आहेत, सगळं घरच सगळ्याचीच ही झालेली परिस्थिती बेकार आहे। तिचे तर भांडे ना भांडे, मला काय लेख भेटा नाही, बिन लेखाची हवम्या पाणी कमरे होड पाणी होतं, तेवढं पाणी उपसून 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 जीव कटाळून गेला। तशीच झोपले सांच्याला, जेवले सुदेल नाव का रोटी केलं नाव ना काय केलं नाव, उपाशाला उपाशी झोपले मायम्या। का करू मग, कोण आहे माझं? हे काढू का मेन खापड? कधी रोटी करेल म्हणून ठेवले होते। यांना अक्षरशः घर राहिलं नाही आणि या ठिकाणी या अतिशय उघड्यावरती यांचा संसार पडलेला आहे। काय सांगाल मावशी, काय आपली परिस्थिती झालेली आहे आणि आपण आता सध्या कुठे राहत आहे? हे तर घर आता आपल्याला राहण्यायोग्य दिसत नाही, काय सांगाल? बायाच्यात जाऊन झोपते शेजारणीच्या इथं मी, मला घरच नाही। आता हे बरेच वर्ष झालं पडून शिनी, माझा नवरा मेला, मला कुणीच नाही, मला घरदार नाही, बसाय उठाय जागा नाही, का काय करू, कशानंच माझं काय होईना, म्हणून मी लोकांच्या इथं जाऊन झोपते साहेब, मला घर राहायला नाही। आणि केवढी काळजी घ्यावी म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला साहेब। पाण्यात डुबाय रात्री तर पाणी हितकाली आलं होतं, त्या पाण्यात आमचे भांडे गेले, आम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था झाली नाही, आम्ही दुसऱ्याच्या इथं जाऊन झोपून सध्या तिथं सध्या जागा, त्या सध्या बाईचं घर सगळं गळत होतं, बसायला जागा नव्हती, आम्ही असे रात्र बसून काढली साहेब। आज जे लोक आले होते यापूर्वी असा सर्वे किंवा अशी मदत करण्यासाठी किंवा आपण ज्या परिस्थितीमध्ये राहत आहे ते बघण्यासाठी कोण आलं होतं आतापर्यंत? नाही, कोणी सध्या आलं नाही ना गेलं नाही, उगाचच म्हणतात येतो जाऊन येतात म्युन्सिपाल्टीचे लोक बघून जातात, काहीच करीत नाहीत का कुण्या मदत करीत नाही, नुसतं बघून जातात, येतावं आम्ही म्हणतात की तिकडंच। आम्ही तिथं सध्या जाऊन करून खाल्लं त्या नगर परिषद पुढे, रात्र तिथं काढली तरी आमचं कुणी मनावर घेतलं नाही साहेब। तरी असल्या दुःखात दिवस इकडं जनावरं मोठे मोठे निघते, तर इकडं कशाची व्यवस्था नाही, पाणी सगळं कशाचीच काहीच नाही, बघतच नाही तर आमच्याकडे येऊन शिनी नुसतं म्हणतात येतावं, आता फलाण्या तारखेला येतावं, बिस्ताण्यानं येतच नाही साहेब। हे असं दुःख आहे काढायचं, आता कुठवर काढावं? आता तर पावसाळा, आता कालचा पहिला पाऊस आलाय, ही घाण तर बघतेच की दिसतंय की साहेबाला, ही घाण माझ्या काय करू मी इकली माणूस, माझ्यानं काय होतंय सांगा? ही असं जीवनात तर अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे। अक्षरशः या इथल्या लोकांना राहायला घरसुद्धा नाही आहे। येथील जे लोक आहेत ते इतरत्र जाऊन राहत आहेत किंवा यांना कुठला आतापर्यंत बघू शकता आपण कशा पद्धतीने या ठिकाणी घरांची अवस्था झालेली आहे। या घरामध्ये कोणीही राहू शकत नाही, अशा पद्धतीची या ठिकाणी अवस्था आहे। लोक खरंच कसं राहत असतील आपण स्वतः पाहू शकता, कशा पद्धतीने या ठिकाणी घरांची अवस्था झालेली आहे, बघू शकता आपण। खरंच या ठिकाणी घर म्हणावं का काय म्हणावं याला हे कळत नाही। महानगरपालिकेने या ठिकाणी खरंच लक्ष देणं गरजेचं आहे, सर्वे करणं गरजेचं आहे आणि या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेणं खरंच गरजेचं वाटतं।